नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी 6 जून ही तारीख का निवडली असावी। याविषयी आपल्याला थोडक्यात चर्चा करत असताना 6 जून इंग्रजी जरी म्हणत असलो तरी त्यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी मराठीमध्ये म्हणू शकतो, कारण का त्यावेळेस आपली कालगणना मराठीमध्ये होती। तर ही का निवडली असावी? का हा शब्द एवढ्या करता वापरतो की आता मृग निघायला लागलाय, पावसाळ्याचं वातावरण असतं, विजेचा कडकडाट असतो, अशा वेळेला हीच तारीख का निवडली असावी? याच्यामध्ये काही तथ्य असावं का किंवा याच्या पाठीमागची काही कारणं असावी का, याची या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे। त्यामुळे ही चर्चा करत असणार पुन्हा विनंती करतो की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर शिवरायांचा जो राज्याभिषेक आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 ही तारीख म्हणजे 6 जून 1674। आता ही तारीख निवडत असताना ज्यावेळेस आपण कुठलीही घटना घडत असताना शुभ अशुभ अशा प्रकारच्या काही जी चर्चा करत असतो, तर ह्या चर्चा करत असताना त्या कालखंडामध्ये काही अशुभ लक्षणही या दरम्यान आपल्याला झालेली दिसत आहेत। त्याचं कारण असं होतं की खरं तर जूनमध्ये दक्षिणायन निघतं, उत्तरायण दक्षिणायन ज्याला आपण म्हणतोय दक्षिणायन निघतं, हा एक इथं महत्त्वाचा भाग होता। त्याच्यानंतर दुसरी घटना घडली होती की 24 फेब्रुवारी 1674ला स्वराज्याचे मुख्य सेनापती प्रतापराव गुजरांचं निधन झालेलं आहे। आणि तिसरी घटना जी होती 20 मार्च 1674ला पत्नींचं काशीबाईंचं निधन झालेलं आहे। ह्या घटना एवढ्याकरता अधोरेखित आपल्या पुढे केल्या की आपल्याला माहित आहे की एखाद्या जवळच्या माणसाचं निधन झालं तर वर्षभर त्याचं सुतक पाळलं जातं। वर्षभर आजही 350 वर्षानंतर कुठल्या प्रकारचं शुभ कार्य घरामध्ये आपण साजरं करत नाही। मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांना तिलांजली देणारे होते, काळाच्या पुढचं व्यक्तिमत्व, आणि म्हणून शिवरायांनी या अप्रिय घटना घडल्या असल्या तरी सुद्धा हा स्वराज्याचा गाडा पुढे चालला पाहिजे आणि म्हणून यांनी 6 जून ही तारीख निवडलेली आपल्याला दिसते, किंवा राज्याभिषेक त्या ठिकाणी घडवून आणण्याचं जे प्रयोजन केलं आहे तर हे 6 जूनच का, याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्याचं पहिलं कारण अशा प्रकारचं आहे की 7 जूनला मृग निघतो। 7 जूनला मृग निघणार होता म्हणजे 6 जून आहे। आता ही मृगाचं आणि याचं काय कारण आहे, तर त्याचं कारण असं आहे की या असणाऱ्या 350 वर्ष झालं इथं यवनांचं शासन आहे, तर या शासनाला तिलांजली देऊन आता नवीन अशा प्रकारचं ज्यावेळेस शासन आपलं म्हणजे पहिल्या दिवशी 6 जूनला राज्याभिषेक झाला आणि 7 जूनला म्हणजे पहाटेच्याला 7 जूनला जो आपण विधी जर बघितला की त्यांनी आकाशामध्ये बाण मारून या सर्व सृष्टीला आव्हान दिलं होतं, म्हणजेच खऱ्या अर्थानं राज्याभिषेक सोहळा हा दुसऱ्या दिवशीपर्यंत चाललाय, तर त्या दिवशी मृग निघाला, म्हणजेच एकंदर सृष्टीला सुद्धा आता पालवी फुटणार आहे हे त्याच्यातून महाराजांना सांगायचं होतं। हाही भाग महत्वाचा होता। दुसरा मुद्दा आहे राजकीय कारण आहेत 2-3। तर राजकीय कारणामध्ये महत्वाचं कारण होतं की जो औरंगजेब आहे तर औरंगजेबाचा राज्याभिषेक सोहळा जो होता तो झाला होता 5 जूनला, म्हणजे 1559 आपण पाहतो 5 जूनला राज्याभिषेक त्यानं करून स्वतःचा करून घेतला होता राज्याभिषेक सोहळा, ज्याला शिवरायांना आग्र्याला जावं लागलं होतं। आता तुझ्या पुढचं पाऊल आम्ही टाकतोय आणि म्हणून एकंदर 6 जून तारीख त्यांनी काढली असावी असंही या ठिकाणी आपल्याला अनुमान लावता येतं। तिसरा मुद्दा आहे की 1672 पासून दिल्ली परिसरामध्ये सतनाम्यांचं बंड तिथं चालू होतं। आम्ही राज्याभिषेक करायची काही सोपी घटना नव्हती, फक्त शिवरायांचं इथं थोडंफार शासन चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की बाजूचे शत्रू जे आहेत तिथं तुटून त्यांच्यावर पडलेले होते। विजापूरची आदिलशाही असेल किंवा गोळकोंड्याचा कुतुबशाह असेल किंवा त्यानंतर असणारा दिल्लीचा असणारा मोगल आहे। मग अशा वेळेला या शत्रू या शुभ कार्याच्या वेळेला याचा फायदा घेऊ नयेत आणि म्हणून सुद्धा महाराजांनी ज्यावेळेस पाहिलं की 1672 पासून औरंगजेब 2 वर्ष झालं या दिल्ली परिसरामध्ये सतनाम्यांचं जे बंड चालू आहे ते बंड शमवण्याकरता त्याच्यामध्ये तो गुंतून गेलेला आहे। तिसरी महत्वाची घटना होती अली आदिलशाह जो होता विजापूरचा, त्याचं निधन झालं आणि त्या गादीवर सिकंदर आदिलशाह जो 4 वर्षाचा हा गादीवर बसलेला आहे। म्हणजेच एकंदर सर्वात मोठा धोका जो होता तो विजापूरच्या आदिलशाहचा होता आणि तिथं सुद्धा आपण बघितलेला आहे की आदिलशाहचं निधन झालं, तिथं छोटासा असणारा जो बादशाह तिथं गादीवर बसलेला आहे, आदिलशाह गादीवर बसलेला आहे, त्याच्यामुळे तिथला धोका त्यांना अजिबात जाणवणार नव्हता। त्याच्यानंतर तशाच प्रकारची अवस्था होती हैदराबादची, तर हैदराबादला असणारा
तिथं कुतुबशाह आहे त्याचंही निधन झालं आणि कुतुबशहाचं निधन झाल्यानंतर जो त्याचा जावई होता अबुल हसन तानाशाह त्याचं नाव आहे, तो गादीवर बसलेला आहे. तो भित्रा व्यसनी आहे, स्वच्छंदी आहे, त्याच्या कुणी कुठल्या प्रकारचा धोका असणार नाही याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून त्यांनी कदाचित ही तारीख मुहूर्त जो असेल तो निवडलेला असावा. आणि सर्वात महत्त्वाचं होतं की औरंगजेबाच्या दृष्टीनं शिवरायांचं राज्य म्हणजे अतिशय छोटंच राज्य होतं, मात्र त्याच वेळेला काबूल आणि कंधार या ठिकाणी जे त्याचं साम्राज्य पसरलं आहे तिथं असणाऱ्या आफ्रिडी आणि खटक जे टोळ्या होत्या यांनी बंड केलं होतं आणि बंड करून 7 एप्रिल 1674ला जो तिथला अजमल खान आहे या अजमल खानानं स्वतःला राजा म्हणून तिथं स्वतःला घोषित केलं होतं. आणि अशा वेळेला हा जो औरंगजेब आहे, औरंगजेब ते बंड मोडून काढण्याकरता एप्रिल महिन्यामध्येच तो आता इथून निघून गेला आणि म्हणजेच एकंदर स्वराज्यापासून फार दूर तो निघून गेला होता. यामुळं म्हणजे आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल किंवा मोगलाकडून होणारा धोका जो होता हा धोका आता टळणार होता. बाजूला जो शत्रू आहे आपापल्या प्रश्नामध्ये तिथं गुंतलेला आहे आणि अशा वेळेला आपला मुहूर्त इथं साधून राज्याभिषेक करावा अशा प्रकारचं प्रयोजन त्यांनी त्या ठिकाणी घडवून आणलं हेही आपल्याला दिसतंय. त्यामुळं शिवरायांच्या दृष्टीनं ही एक वेगळ्या अशा प्रकारची घटना होती. कारण का आपल्याला माहीत आहे की शिवराय म्हटल्यानंतर एक वेगळ्या अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे स्वार्थ किंवा एकंदर टायमिंग अचूक कसा साधावा, वेळ कशी साधावी हे त्याच्यामधून दिसतंय. आणि म्हणून शिवरायांच्या बाबतीत म्हटलं जातं शिवरायांच्या 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू असा हा जाणता राजा. त्याला नेमकं कधी काय करायचं हे माहीत होतं आणि म्हणून ही ज्येष्ठ महिना जो होता त्यांनी निवडलेला आहे. म्हणजेच आता या असणाऱ्या पृथ्वीबरोबरच या स्वराज्याला सुद्धा आता नवीन मृगाच्या रूपानं पालवी फुटणार आहे याची त्यांना जाणीव होती आणि म्हणून ही तारीख त्या ठिकाणी निवडली असावी असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सूचना ज्या असेल कमेंटमध्ये मांडायला विसरू नका. धन्यवाद.